हाय मित्रांनो, आता आम्ही जातोय DP दादाच्या फर्निचर मारला. कोल्हापूरला आलो होतो, इचलकरंजीला जातोय आता. आलो फायनली मॉलमध्ये. बघू शकता व्हरायटीज वगैरे. आणि आम्हाला ना सोफा घ्यायला आलोय आम्ही इथं खास. बघू शकता तुम्ही. आता हे आम्ही चॉईस करतोय. बघू शकता एक से एक बडके आहे तिथं सोफा सेट. नाद नाही करायचा सोसायटी फर्निचरचा. तर मी तर म्हणतोय बाबा एक एक नंबर. अरे काय आणलंय मी जिंदगीत पहिल्यांदा बघितले एवढे सोफा सेट. भारी भारी. बघू शकता प्राइस ही भारी आहेत. तसे प्राइस मिनिमम आहेत, लय महाग नाहीत, परवडेबल असे आहेत. तरी फायनली आम्ही चॉईस केलाय आता. म्हणजे बघतोय अजून. हा चॉईस केलाय बघा. कसा वाटला मित्रांनो हा सोफा सेट तरी मला सांगा. हा वाला खूपच रेटही मस्त आहे, सिजनेबल, जास्तही नाही कमी नाही. आणि हा एक आवडला आहे. तर कमेंटमध्ये सांगा कुठलं घ्यायला पाहिजे. तर आमच्या मनाने तर तोच बुक केला होता असं वाटतं आम्हाला. तर फायनली आम्ही आलो कॅश काउंटरला. असताना तुम्ही बघितलं असेल बघा. आणि आता DP दादाचं तुम्हाला आम्ही ऑफिस धावतो. DP दादा तर काय तिथं नव्हतेच, तरी त्यांचं ऑफिस आम्ही बघतो. त्यांचं सिल्वर बटन, गोल्ड बटन बघू शकता तुम्ही. 10 लाख फॉलोअर्स, 10,000 लाख फॉलोअर्स. नाद नाही करायचा यूट्यूबरला त्यांना. फायनली बुक केलं आम्ही. हे लोडिंग बी केलं, बिल पेमेंट केलं, सगळं केलं. आणि त्यांना जायचं होतं गडबड म्हणून, त्यांनी लग्नाला जायचं होतं त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं एक साईड आणि हे साईड चालू आहे. तर एकदा आपण त्यांचा सेल्फी आणि 2 मिनिटाचा व्हिडिओ घेऊया, 2 सेकंदाचा. कस्टमर येत होते त्यांना, पण त्यांना लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळे काही ते गडबड करत होते. तर ठीक आहे, माणुसकी जपली पाहिजे त्यात. बघा सोसायटी फर्निचर एक नंबर दिसतं. व्ह्यू वगैरे मस्त आहे, तुम्ही बघू शकता. आपला इंस्टाचा रील स्टार आणि यूट्यूबरचा रील स्टारची भेट घालतो बघा हा मॅनेजर साहेबांची. आणि फायनली आत्याच्या पोराला बोललो. आत्याचं पोरं म्हणतं व्हायरल वगैरे होतात त्या व्हिडिओ, कशाला काढतो, काय काढतो, उगाच इज्जतीची दर्जा करतो आमची पण आणि तुझी पण. मी म्हणलं भाई आपल्याला यूट्यूबर बनायची, काय दुनिया सपोर्ट केली तर ना.